प्रिंटर रेग्युलर डेट अँड टाइम सोडतोय, काही जास्त टेन्शन नाहीये. नॉर्मली तुम्हाला काय करायचंय की घरी काहीच करायचं नाही, घेऊन जायचं रिपेअरिंग वाल्याकडे, म्हणजे आमच्याकडे घेऊन या. का तर ही एक बॅटरी आहे, तर हिची छोटी बॅटरी असते, त्याला रिप्लेस करायला लागेल. तर तुम्ही एक काम करू शकता, फक्त एक 48 तास तुम्ही कंटिन्यू प्रिंटरला ऑन ठेवा पॉवर. जर ही जर रिचार्जेबल बॅटरी आहे, चार्ज झाली तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला आमच्याकडे घेऊन येऊन त्याला चेंज करायलाच लागेल. आता याची जी कॉस्टिंग आहे तर डिपेंड ऑन प्रिंटर. नॉर्मली तुम्ही एक बॅटरीची चार्ज काही एवढी काही नाही आहे, बट फिटिंग वगैरे करून तुम्हाला ती थोडी कॉस्टली पडते. अराउंड एक 300, 350, 500 डिपेंड ऑन तुमचा प्रिंटर कुठला आहे आणि तो किती खोलायला लागेल. आता आपण ही बॅटरी काय करूयात, काढूया आणि नंतर ही बघूया कुठल्या टाईपची बॅटरी. अशी एक बॅटरी आणून नंतर इथं सेम बॅटरी शोल्डर करून देऊया. त्याने याचा डेट अँड टाइमचा या प्रिंटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण हा जी CMOS बॅटरी आहे ही याला काढून घेऊया. हे आपण काढतोय. यार घरी उद्योग करूच नका, याचे काढण्याचा प्रयत्न पण करू नका, कारण बोर्ड जळाला ना तर भेटणार पण नाही. ठीक आहे, ही CMOS बॅटरी आपण केली आहे रिमूव्ह. ते बॅटरी मिळणं मुश्किल आहे. आता त्याच्या जागी जर आपल्याला दुसरी कुठली बसायची आहे तर ते पण आपण चेक करून हे करूया. ओके, तर ती छोटी बॅटरी तर नाही भेटली, पण आपल्याजवळ आहे आता दुसरी एक 3 व्होल्टची बॅटरी. आता वायरवाली कुठलीही बॅटरी असू द्या, तुम्हाला 3 व्होल्टच्या बॅटरीची गरज आहे. आता त्याच्यात ML621 नंबरची बॅटरी आहे. तिची जर तुम्ही कॅपॅसिटी पाहिली तर एक रिचार्जेबल बॅटरी आहे आणि त्याचं व्होल्टेज जे आहे तर ते किती आहे, 3 व्होल्ट. त्यामुळे मग तुम्हाला 3 व्होल्टची कुठलीही बॅटरी सफिशियंट आहे. आता मी माझ्याकडे ही लॅपटॉपची 3 व्होल्टची बॅटरी आहे, तिला आपण कट करू. कनेक्टर कट करून लावून टाकूया. ठीक आहे, दोन्ही साईडनं कनेक्टर कट केले. थोडंसं चेंज करूया. ओके, पण कट करून याल. थोडंसं शोल्डरिंग वायर लावून टाकू. प्लस वरती प्लस आणि मायनस वरती मायनस. प्लस झालं मायनस. ओके, चेक करून बघूया की बीप वगैरे देत आहे का, तर व्होल्टेज वगैरे मेजरमेंट. ठीक आहे, ओके आहे, डन. आता इथं प्लस मायनसला लावून जर चेक केला असेल तर मी ब्लॅकला रेड आणि हे लावल्याच्यानं उलटं लावलं म्हणतात, पण इथं मायनसमध्ये दाखवल. मायनसमध्ये दाखवल्यावर तरी पण कळेल, असं काही फरक नाही पडत. आणि हे जे आहे तर हे चिकट टेपनं तुम्ही इथं चिटकून देऊ शकता. तुमचं काम रेडी झालेलं आहे. ओके.